माझं नाव डॉक्टर विजय जगताप. गेले 15 वर्षापासून मी आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. आजपर्यंत मी इनफर्टिलिटीचे बरेचसे शेकडो पेशंट ट्रीट केलेले आहेत. आज त्यांच्यासाठी मी काही माहिती देऊ इच्छितो. बघा, जसं की ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज ह्या 4 गोष्टी चांगले रोपटे येण्यासाठी महत्वाच्या असतात. ऋतू म्हणजे पावसाळ्याचा दिवस, क्षेत्र म्हणजे सुपीक जमीन, अंबू म्हणजे पोषक वातावरण आणि बीज म्हणजे शुद्ध बीज. 4 गोष्टी जर एकत्र आल्या तर चांगले रोपटे येतं, चांगलं पीक येतं. पावसाळ्यामध्ये सुपीक जमिनीमध्ये ओलावा असताना बी लावल्यानंतर रोपटे येतं. तसंच जे इनफर्टिलिटीचे केसेस आहेत त्यांच्यामध्ये या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज भारतात जर बघितलं गेलं तर भारतामध्ये 27 लाख इनफर्टिलिटीचे केसेस आहेत. बऱ्याचशा केसेसमध्ये अनेकांना वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. त्याचे सोल्युशन ॲलोपॅथीमध्ये आहे, आयुर्वेदामध्ये आहे. पण मी अशी एक माहिती सांगतो जी नॅचरल पद्धतीने अनेक लोकांना मूल राहिलेलं आहे. बघा, जर दोघं मेल आणि पुरुष दोन्ही तरुण असतील, म्हणजे ऋतू चांगला असेल, क्षेत्र जिथं गर्भधारणा राहणार आहे ते गर्भाशय चांगला असेल, अंबू कॉन्टॅक्ट केल्यानंतर शुक्राणू युटेरस जाईपर्यंत पोषक वातावरण असेल, ओलावा असेल, आणि बीज म्हणजे पुरुष बीज आणि स्त्री बीज ह्या 4ही गोष्टी जिथे चांगल्या असतील, 4ही गोष्टी एकत्र आल्यानंतर 100% त्या जोडप्याला मूल राहतं. काही ठिकाणी पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असतो, बिलकुलच स्पर्म नसतात. ऑलिगोस्पर्मची केस असते, अँजिओस्पर्मची केस असते, थोडेफार स्पर्म असतात, किंवा लेडीजमध्ये काही प्रॉब्लेम असतात, ट्यूब ब्लॉकेज असते, काहींचे हार्मोन चेंजेस झाले असतात. ह्याच्यापेक्षा थोडी वेगळी माहिती मी देणार आहे. माझ्या मतानं मी बऱ्याचशा पेशंटमध्ये ही माहिती दिल्यानंतर त्यांना खूप फायदा झाला. ज्या लोकांना 7-7 वर्षापासून प्रेग्नन्सी नव्हते त्यांना प्रेग्नन्सी राहिले, त्यांनी सगळी ट्रीटमेंट घेतलेली होती, तरी त्यांना मी जी माहिती सांगितली ती माहिती 100% फॉलो केल्यानं त्यांना 100% रिझल्ट आला. ती माहिती अशी आहे की कॉन्टॅक्ट करताना तुम्ही 100% हेल्दी असले पाहिजे. तुम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट करताय तेव्हा काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. जसं की 100 लोकांचं लग्न केलं, 100 जोडप्यांचं लग्न केलं, तर त्या 90% जोडप्यांना मुलं राहतात. का मुलं राहतात हे त्यांना पण माहीत नसतं. ज्या 10% लोकांना मुलं राहत नाहीत ती लोक डॉक्टरांकडे जातात, चेकअप करतात, तेव्हा कळतं की कोणामध्ये तरी प्रॉब्लेम आहे. आता ज्यांना मुलं राहतात त्यांच्याबद्दल मी एक ऑब्झर्वेशन केलेलं आहे की ती लोक हॅपी राहत असतात. पहिल्या 2-3 वर्षामध्ये एकमेकांबद्दल आकर्षण असतं, प्रेमाने बोलतात, कमी भांडतात. एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगेल, सकाळी 9 वाजता एखादा व्यक्ती जॉबला जातो, त्याची बायको दिवसभर त्याची वाट बघत असते. 9 वाजता जॉबला गेल्यानंतर संध्याकाळपर्यंत तो जॉबमध्ये असताना त्याच्या पण डोक्यामध्ये असते की आज आपल्याला घरी जायचं आहे. नवीन लग्न असल्यामुळं बायकोच्या पण डोक्यामध्ये असते की संध्याकाळी आपले मिस्टर येणार आहेत, म्हणून ती त्याच विचारामध्ये असते. घर स्वच्छ ठेवते, बेड स्वच्छ ठेवते. म्हणजे तुमचे ती गोष्ट सकाळपासून डोक्यात चालू असते. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही ऐकलं असेल, एखादं नवीन मुलगा मुलगी प्रेमात पडतात, ते कधीच भेटत नाहीत, आयुष्यात फक्त एकदा भेटतात आणि त्यांना प्रेग्नन्सी राहते, चुकून राहते. त्याचं एक कारण आहे, त्याचं एक लॉजिक आहे. ते सकाळपासून एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, सकाळपासून त्यांच्या विचार ते त्याबद्दल चालू असतात. जेव्हा ते भेटतात तेव्हा सगळ्या गोष्टी श्रेष्ठ त्या वेळेला भेटतात, म्हणून त्यांची प्रेग्नन्सी राहते. तीच गोष्ट आपल्याला ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, जे 10% लोकांमध्ये प्रॉब्लेम आहे, ते आपल्याला ते करावं लागेल. पहिले 1-2-3 वर्ष काही प्रॉब्लेम येत नाही, पण जेव्हा घरामध्ये भांडणं होतात की लेडीज मूल नाही राहिलं, मग तिला थोडं व्यवस्थित ट्रीट केलं जात नाही, त्यावेळेस त्यांचं अट्रॅक्शन कमी होतं. ते अट्रॅक्शन जे कमी होतं त्याला चांगलं केलं पाहिजे. मी नेहमी लोकांना सांगताना ही गोष्ट सांगतो, तुम्ही जर कॉन्टॅक्ट प्रॉपर पद्धतीने केले तर 100% तुम्हाला मूल राहू शकतं. तेव्हा मी लोकांना असं सांगतो की कॉन्टॅक्ट करण्याची पद्धत आहे की नवीन आपल्या लक्षात येत नाही, पण त्याचे सायंटिफिक स्टेप्स आहेत, 6 स्टेप्स आहेत आणि कला आहे. जेव्हा आपण कॉन्टॅक्ट करतो तेव्हा आपले जे स्पर्म असतात ते लाखोमध्ये असतात. महिन्याची पाळी लेडीजला 30 दिवसांनी 28 दिवसांनी येते. त्याच्या 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. स्त्री बीज फॅलोपियन ट्यूब मार्गाद्वारे
ओव्हरी युटेरस मध्ये येतं आणि त्या युटेरसच्या तिथं आपले स्पर्म पोहोचले पाहिजे. पण समजा कॉन्टॅक्ट करताना त्या लेडीज मध्ये ओलावाच निर्माण नाही झाला तर आपले स्पर्म तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत. मी सांगितलं होतं तुम्हाला ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज. अंबूचा रोल आहे इथं. मग जे लोक सकाळपासून विचार करतायत, कॉन्टॅक्ट करताना थोडा वेळ, पहिली स्टेप्स आहे सायंटिफिक टेस्ट मधली पहिली स्टेप आहे बोललं पाहिजे. 10, 15, 20 मिनिटं व्यवस्थित बोललं पाहिजे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, भांडणं नाही केले पाहिजे. जर व्यवस्थित बोलले तुम्ही तर बोलण्याचा खूप परिणाम होतो बॉडीवर. त्याच्यानंतर बॉडीमध्ये असे काही पॉइंट आहेत, त्या पॉइंटनी स्त्रीला उत्तेजना येते. स्त्रीचा टायमिंग हा 20-25 मिनिटाचा असेल तर पुरुषाचा टायमिंग 5 मिनिटं असतो. तुम्हाला तो मॅच करता आला पाहिजे. जर तो टाइम मॅच करता आला तर 100% मूल राहील. म्हणजे बारीक बारीक गोष्टी सांगतो मी की तुम्ही कॉन्टॅक्ट करताना एक 10-15 मिनिटं बोललं पाहिजे. जसे की कानाची पाळी आहे, ओठ आहे, गळा आहे, असे बॉडीमध्ये 16 पॉइंट आहे. ज्या पॉइंटला टच केल्याने त्याच्यामध्ये ती उत्तेजना वाढते. आपण कॉन्टॅक्ट करताना आपल्या पार्टनरचा टायमिंग किती आहे पहिला सर्च केला पाहिजे. हे पण मी लोकांना समजून सांगतो. त्याच्यानंतर लेडीजला 30 दिवसामध्ये पाळी येते, तो कोणत्या दिवशी ओव्ह्युलेशन आहे ते पण मी सर्च करायला लावतो. कोणत्या दिवशी स्त्री बीज सिक्रेट होतं ते पण सांगतो. त्यांच्या सर्व्हिसमधनं जे सिक्रेशन येतं, कधी ते दह्यासारखं येतं, कधी अंड्याचा जो एकदम पाण्यासारखा नित्तर प्रकार असतो त्या प्रकारचं येतं, कधी कधी चिकट येतं. तो ओव्ह्युलेशनच्या दिवशी, त्या दिवशी स्त्री बीज हे युटेरस मध्ये येतं, तेव्हा एकदम नित्तळ पाण्यासारखं सिक्रेशन असतं. हे ऑब्झर्व करायला लावतो आणि त्याच दिवशी कॉन्टॅक्ट करायला लावतो. अशा बऱ्याचशा गोष्टी मी लोकांना प्रत्यक्ष भेटून काउन्सिलिंग मध्ये सांगितलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना 100% मूल राहिलेलं आहे. कॉन्टॅक्ट करण्यासाठी पुरुष बी स्ट्रॉंग पाहिजे, स्त्री बी स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर ते मेडिसिनने आपण दुरुस्त करतो. आणि जर तुम्ही व्यवस्थित बोलले, स्त्रीचा टायमिंग पुरुषाचा टायमिंग मॅच केला, ती कलाकारी आहे. प्रत्येक जोडप्यानुसार वेगवेगळी आहे ती कलाकारी. जर तुम्ही बघितलं कोणत्या पॉईंटला टच केल्याने ती किती लवकर उत्तेजित होते ते जर ऑब्झर्व केलं आणि ओव्ह्युलेशनचा पिरियड जर तुम्ही डिटेक्ट केला आणि त्या दिवशी जर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला 100% मूल राहतं. जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट करता तेव्हा तुमचे पुरुष बीज सर्व्हिस पासून युटेरस पर्यंत जात असतात, लाखो मध्ये असतात. जेव्हा ते स्त्री बीज पर्यंत जातात, लाखो मधले खूप सारे एक्सपायर होतात. फक्त काही स्पर्म हे तिथं सर्वाइव्ह होतात आणि जो सगळ्यात हेल्दी असतो आणि स्ट्रॉंग असतो तो स्त्री बीजच्या आतमध्ये जातो आणि प्रेग्नन्सी राहते. तर हे सगळ्या गोष्टी मेडिकली थोड्याफार क्लिअर करून नॅचरल पद्धतीने जर कॉन्टॅक्ट केला 100% त्या जोडप्याला मूल राहतं. थँक्यू.